हर महादेव. आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी सोप्या पद्धतीने शिवपिंडीची किंवा शिवलिंगाची पूजा कशी करायची चला आपण बघून घेऊया. आधी आपल्याला मातीचे शिवलिंग घेऊन घ्यायचे आणि त्याला जल अर्पण करून घ्यायचे. घरच्या घरी शिवपिंडी कशी बनवायची ही तुम्हाला व्हिडिओ दाखवली आहे. आपल्याला जल अर्पण करून नंतरून दुधाने अभिषेक करून घ्यायचे. पंचामृतने अभिषेक केल्यानंतर आपल्याला अजून जलाने अभिषेक केल्यानंतरून आपल्याला चंदन शिवपिंडीला किंवा शिवशंकराला अतिशय प्रिय असणारं बेलपत्र, चंदन हे अर्पण करायचे आहे. इथे मी चंदन अर्पण केले, चंदनाचा टिळा लावलेला आहे. आपल्याजवळ बेलपत्र 1 किंवा 1, 3, 5, 7, 21, 11 बेलपत्र अर्पण करायचे. 108 पण बेलपत्र आपण अर्पण करू शकतो. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन 4 पहरचं पूजन असतं. तर आपल्याला इथे जनेऊ अर्पण करून घ्यायचे. आपण घरी जनेऊ बनवू शकतो. त्याच्यानंतर शमीचे पत्र भेटलं, शमीपत्र आपण अर्पण करू शकतो. बेलपत्र, शमीपत्र आणि धूप दीप देऊन शंकराला महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अतिशय शीघ्र प्रसन्न करू शकतो. या दिवशी 12 महिन्याचे 12 शिवरात्रीची ही मोठी महाशिवरात्री असते, म्हणून या दिवशी खूपच महत्त्वाची ठरते. या दिवशी आपल्याला पूजा अर्चना केलेली खाली जात नाही. या दिवशी आपल्याला शंकराची जितकी असेल इतकी आपल्याला पूजा केली पाहिजे. म्हणून 4 सांजाची पूजा खूपच महत्त्वाची असते. शिवरात्रीच्या दिवशी रात्री पूजा केल्याने खूप महत्त्व मिळते. ज्या दिवशी आपण जागरण करतो, जप तप मंत्र म्हणून शंकराला आपण अतिशीघ्र प्रसन्न करून आपल्याला वर आपण मागू शकतो. तर आपल्याला इथे फूल आणि बेलपत्र, फळं हे अर्पण करायचे. घरी अगदी आपण सोप्या पद्धतीने पार्थिव शिवलिंग बनवून शिवाची पूजा करू शकतो. तर आपण आरती करून घ्यायची आणि आरतीमध्ये आपल्याला काळे तीळ किंवा सफेद तीळ टाकायचे. याच्याने पापाचा नाश होतो, दुश्मनाचा नाश होतो. असे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी अगदी सोप्या पद्धतीने शिवपिंडीची शंकराची पूजा करायची. शिवरात्रीच्या दिवशी फायदे नकारात्मक दूर होते, ग्रह शांत होतात, विवाह, आरोग्य, नोकरी, आर्थिक अडचणी दूर होतात. शिव कृपा प्राप्तीसाठी आपल्याला हे अगदी